दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि दीपक आणि सर्व युवा नीट आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही पेपर फुटी होती त्या संदर्भात जंतर मंतर या ठिकाणी 21 दिवसापासून त्यांनी उपोषण त्या ठिकाणी केलं आणि हे उपोषण करत असताना त्यांच्या मागण्या होत्या की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी आणि जे 21 मुलं नीटचे पेपर लीक झाले म्हणून ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना 1 कोटीची मदत द्यावी, अशा साध्या 3 मागण्या होत्या. मात्र 21 दिवस नरेंद्र मोदी सरकारने, केंद्रातल्या सरकारने या सगळ्या आंदोलनकर्त्याला कुठल्याही प्रकारे सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली नाही, त्यांनी चर्चा केली नाही आणि 20व्या दिवशी त्यांना थेट आंदोलन स्थळावरनं अतिशय विदारक परिस्थितीमध्ये उचललं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी संसदेवरती मोर्चा काढल्यानंतर सगळ्या आपलं जे काय आपलं युवा शक्ती म्हणतो आपण, जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे भारताचं, आपल्या देशाचं भविष्य म्हटलं जातं, ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील म्हणतात. हा संसद भवनाकडे मोर्चा जात असताना त्यांच्यावर प्रचंड असा अमानुष, जनरल डायरला लाजवेल अशा प्रकारे अमानुष अशा प्रकारचा लाठी हल्ला केला. विद्यार्थ्यांचे हात मोडले, पाय मोडले, डुकी फोडले, रक्त करून टाकलं. त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये इथल्या विद्यार्थिनीच्या वतीने आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं. सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू झालं. प्रचंड संख्येने विद्यार्थी उत्स्फूर्तपणे स्वतःहून या आंदोलनामध्ये सहभागी झाले. या आंदोलनाच्या मागण्या आहेत की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरा मुद्दा म्हणजे केवळ एका मुद्द्यावरती हे आंदोलन नाही तर याची खूप व्यापकता मोठी आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल, परिवर्तन करून शिक्षणामध्ये जे काही खेळखंडोबा चाललेला आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकावं, ज्याच्याकडं पैसा आहे त्यांनीच आपल्या स्वतः उपचार करून जगावं किंवा ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनाच रोजगार मिळणार, हाताला काम नाही, असे जे काही धोरणं केंद्राच्या माध्यमातून या देशातल्या नागरिकांवरती लादले जातात. हे जे काही दिल्लीत आंदोलन चाललेलं आहे देश पातळीवरती परिवर्तनाची ही नांदी ठरणार आहे आणि या मुद्द्यावरती या आंदोलनाची व्यापकता वाढून पुढच्या काळामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 3 व्यापक मुद्द्यावरती हे आंदोलन पुढे चालेल आणि यामध्ये जर या केंद्रातल्या नरेंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर हे केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार, अमित शहांचं सरकार अरबी समुद्रात बुडल्याशिवाय राहणार नाही, उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. इथले तरुण युवक, विद्यार्थिनी हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशा प्रकारचा इशारा आमचा केंद्र सरकारला आहे. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.